बघा चालू सामन्यातील विजेता संघ शास्त्रीनगरच्या सोबत खेळेल. त्यानंतर असोसी विरुद्ध नांदगाव असेल आणि गोरले विरुद्ध शास्त्रीनगर. गोरले विरुद्ध शास्त्रीनगर आणि विजेता संघ यामधील तो विजेता संघ असेल. बरोबर राईट. हे आपण 6 चिठ्ठ्या काढल्या एक प्रकारे 3 सामने काढले. पुन्हा मी करेक्शन करून तुम्हाला सांगू. शास्त्रीनगर विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ असा पहिला सामना असेल आणि मैदानामध्ये विक्रम आणि परेशची जोडी 1 धाव सुद्धा जोडली गेली आहे. खूप दूरवरती ठेवला, खूप दूर, बरोबर अगदी तिथे, परंतु नाही पंचांनी इथे वाईट दिलाय, परंतु गोलंदाजाने आक्षेप घेतलाय की आपण चेक करूया. गोलंदाज मध्ये आला, बरोबर रेड झोन मध्ये आला आणि अंपायरने इथे चेक करण्यास सांगितले त्या कार्डाने, कारण त्याला दिसलंच नाही बावड्यांना. येस, तिसरे पंच या आपले ढवले सर असतील, डोहले. येस, ढोले सरांकडे सगळ्यांचे आता डोळे लागले हा निर्णय पाहण्यासाठी. फेअर बॉल सर. बावड्या सर, यू आर राईट. लक्षात घ्या, शास्त्रीनगरचे सर्व प्लेयर स्टेजच्या डाव्या साईडला या. तुम्हाला तुमचे प्रतिनिधी कॅप्टन बोलवत आहेत, एकत्र व्हा. शास्त्रीनगरचे सर्व प्लेयर, तुमची मीटिंग तिथे लागलेली आहे. पुन्हा एकदा मस्त एकदा अँगल घेतोय. तर काय विकेट किपर आणि बॉलर यांच्यामध्येच कॉन्टेस्ट सुरू आहे. मध्ये फक्त अगदी बॅट्समन उभा आहे स्टॅच्यू प्रमाणे, काही काम करत नाही. पण तो संदीप आमचे खूप काम करतात बघा. 10 किक लाईव्ह आले, अनेक सुपाऱ्या वाजवत आहेत. कुणाल मात्रेच्या अगदी राईट हँड हँडने राऊंड विकेट टाकत असताना पुन्हा एकदा धनुका मागच्या सामन्याची कॉपी, मागच्या चेडूची कॉपी, पूर्णपणे परफेक्ट झेरॉक्स कॉपी बघितली आपण. ऍक्शन रिप्ले जणू काय बघा. हा रिली 10 किक दाखवत आहेत. हो हो हो, सेम बॉल, अगदी सेम बॉल पूर्णपणे वाजतोय तिथे गोलंदाज बॅट्समनला. टायमिंग तुमचा सेट आहे, लक्षात घ्या. 3 षटकांसाठी 15 मिनिटच वापरा. मधला जो वेळ असेल ड्रिंक्स ब्रेक किंवा विकेटचं पतन झालं तर जास्त वेळ जर घेतला तर आपण टायमर थोडंसं आपण तिथे पॉज करू. पण तुम्ही लक्षात ठेवा का तुम्हाला काही करून प्रत्येक षटक 5-5 मिनिटांनी कंप्लीट करायचं आहे. फास्ट खेळा. 11 वाजायला आलेत. धावसंख्या 1. पहिलं षटक सुरू असताना थोडासा आतमध्ये घेतला, खाली पण ठेवला. वा, मस्त बॉलिंग खेळवला, अक्षरशः जागेवरती उभा ठेवलाय बॅट्समनला. सरप्राईज झालाय तिथे. विक्रमला काही विक्रम करता येत नाहीये. स्ट्राईकला परेश आहे. येस, तेच म्हटलं, कारण विक्रमने 1 धाव जोडली आहे. नो प्रॉब्लेम, करेक्शन करतात आमचे स्कोर कार्ड वरती. नो इश्यू. फ्लाईट दिली आहे इथे, ड्राईव्ह मी घेतलाय, ओव्हर पिच घेतलं. चेंडू अगदी जमीच्या साईने जातोय आणि चेंडू तिथे निसटला होता काही वेळे पुरता आणि त्या कारणाने तिथे थोडंसं आपण थरार बघितला. एक सिंगल्स प्राप्त केली मला वाटतं, कारण पहिल्या षटकाची समाप्ती स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची असेल बहुतेक परेशला. आणि धावसंख्या पहिल्या षटकानंतर एकही गडी बाद नाही, 2 वर. 5 मिनिटं षटक समाप्त केलंय. बरोबर, धन्यवाद. प्रशांत पण आमच्या अनेक सुपाऱ्या वाजवत आहेत. मागे आम्ही वासिनला होतो, वासिन प्रीमियर लीग, त्या ठिकाणी प्रशांत पण होते. त्याची चांगली कामगिरी. फ्लड लाईट्स चालू सामन्यातील विजेता संघ शास्त्रीनगरच्या विरुद्ध खेळेल. लक्षात घ्या, मयूर प्रतिष्ठान असोले गणराज नांदगावच्या विरुद्ध खेळेल. आणि जो सामना होईल शास्त्रीनगर आणि विजेता संघाविरुद्ध, त्यामध्ये विजेता संघाविरुद्ध घोरले संघ खेळेल. असे पुढचे 3 सामने. असोसे अशी वेगवेगळी गावं आहेत, म्हणतात ती गावं एकाच रस्त्यामध्ये जातात. किशोरच्या इथून फाटा येतो. प्रशांत नावाचा गोलंदाज, पलटी शॉट आणि तिथे मात्र तिथे काठी उपटले.
हिरवी फळाची फलंदाज बाद, बुंद्यामध्ये चेंडू, टनेल पिच, क्लीन बॉल. काय बॉल टाकलाय प्रशांतने, शांत करून ठेवले. पिन ड्रॉप सायलेन्स. बघा हा रिलीज आता दाखवतील संदीप. 10 क्रिक लाईव्हचे प्रेक्षक सुद्धा इथे जागे आहेत. जागते रहो सांगतोय प्रशांत. काय जबरदस्त मिडल ऑफ द स्टंप, दोन्ही पायाच्या मधून सुई धागा डिलिव्हरी. फॅन्टॅस्टिक पीस ऑफ रिलीज फ्रॉम प्रशांत देर. भगदाड पाडला अक्षरशः. बोगद्यातून कशी गाडी जाते तसं इथे दोन्ही पण पायातून हा चेंडू गेला आणि धडकला. फर्निचर डिस्ट्रॉयड करत असताना मस्त. प्रशांत सुद्धा हसतोय. उंच पुरा खेळाडू आहे. उंचीचा फायदा घेतला रिलीज करताना. हाय ऍक्शन आहे त्याची. कानाच्या जवळून व्हर्टिकल झोन मध्ये रिलीज करतो आणि फलंदाजाला अगदी संभ्रमामध्ये टाकण्यामध्ये माहिर आहे. धावसंख्या सुद्धा पुढे जात नाही बघा. नवीन फलंदाज बुधाजी गेल्या मैदानामध्ये. बुधाजीला आता धुरा सांभाळावी लागेल. जिम्मेदारीने खेळावं लागेल, जबाबदारीने खेळावं लागेल. जी जबाबदारी घेतली आमच्या बघा आयोजकांनी, प्रत्येक जणांनी जबाबदारी पेलली आहे इथे. आपापल्या वाट्याला जे जे काम आहे ते करतायत आमचे आयोजक मंडळ. फुलटॉस उडवता आला नाही, नीटचा युटिलाइज होत नाही. तिथे टर्न केला लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने तिथे चेंडू ट्रॅव्हल होत असताना फिल्डर तिथे बॅकअपवर दुसरा सुद्धा जात होता. चांगलं बॅकअप देण्याचा प्रयत्न बघा. याला म्हणतात अटॅकिंग फिल्डिंग. एकमेकांना सहाय्य करायचं, एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत. जसं आमच्या धानुलीकरांना सहाय्य केलं, टेमगावने केलं, ब्राह्मणगावने केलं आणि 34 या पर्वामध्ये आपण ही आदर्श चषकाची स्पर्धा इथे घडवत आहोत. नावलौकिक प्राप्त केल्या ह्या स्पर्धेने. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती धावसंख्या धावपटलावरती 3. एक गडी बाद, परंतु इथे मात्र 3.5 नव्हे तर मला वाटतं 4 की 6 ते पंच पाहतील. बिरकावून दिलाय. चेक करण्यास सांगितले तिसऱ्या पंचाकडे, कारण बाउंड्री लाईन तिथे दूरवरती आहे. फिल्डर सुद्धा लांब होता. मस्त फ्लॅट स्टॉक होता. टर्न केला होता लोअर फुलटॉसला, भिरकावून दिलं होतं तिथे. तिसरे पंच पुन्हा एकदा निहाळतील आणि शिक्कामोर्तब होईल. वेदर इट इज 4 or 6. टाळ्यांचा कडकडाट. मस्त. बॅट मधून सुंदर आवाज आणि टाळ्यांचा सुद्धा तितकाच आवाज. गर्जना सुरू केली बॅट्समनने आणि गरज होती इथे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आजच्या दिवसामध्ये. मला वाटतं अजून एकही धावसंख्या 50च्या पुढे गेली नाहीये. एक सामना झाला बहुतेक 55चा, एक झाला. फार मोठ्या फरकाने तो सामना जिंकला गेला. म्हणजे चेसिंग करणं काहीसं अवघड होतंय. षटकार, सिक्सर. 12वे खेळाडू सुद्धा बघताय त्यांनी तो ठोकलाय. विक्रमादित्य विक्रमने षटकार. बुधाजीच्या सोबतीला धावसंख्या 9. इथे थोडासा शफल झाला, अजून बाहेर चढू टाकला आणि पंचानी इकडे वळलाय. सांगितलं भावड्या सरांनी टाळ्यांचा गजर अजून करा, कारण वाईट टाकलाय. धावसंख्या 1 ने पुढे. काहीसं तिथे मात्र मानसिकता बिघडली लगेचच प्रशांतची. काय तो बुंद्यात चेंडू टाकलेला, क्लीन बोल्ड केला, त्यानंतर आत्मविश्वास थोडासा खालवलेला पाहतो आपण. धावसंख्या 2 अंकी 10. ओ पलटी आधीच तयार होता आणि चेंडूने मारले कल्टी. हा हा, जबरदस्त इथे थरार. विकेटचं पतन झालं म्हणून काय झालं, आम्ही थांबणार नाहीये. आम्ही इथे गर्जना करणार. सिक्सर पुन्हा एकदा भावड्याने दिलाय. चेकआउट केलं आणि शिक्कामोर्तब केलंय. धावसंख्या वेगाने फुलवतात आमचे स्कोरर सांगतायत 16 वरती, 16 ऑन द बोर्ड. कारण हा मिळाला होता 6 धावांचा गोळा. धावसंख्या 16. हा उत्कृष्ट 16 आदर्श चषकाचा पाहतो आपण. या चषकामध्ये हा आदर्श खेळ आपण अनुभवते दरवर्षीप्रमाणेच. किती मस्त खेळ आहे ना. कसा आहे खेळ, कसा आहे आदर्श चषक आहे कसा. अहो नाही म्हसा, नाही शिरवली, नाही मानवली, नाही किनवली, नाही वडवली. ही आहे आदर्श चषक धानिवली ही स्पर्धा. म्हणून तो खेळ असा. हो चेंडू फ्लाय झालेला, काहीसा बीट झाला तिथे. बॅट्समन ची टोपी उडाली, परंतु त्याने धाव पूर्ण केली आहे. जान जाय पर वचन ना जाय. टाळ्यांचा गजर. जो क्लीन बॉल केला त्यानंतर शांतता होती, लगेच शांतता भंग केली या ठिकाणी. या दोन्ही बॅट्समननी जबाबदारी घेतली. धावसंख्या 17 वरती, एक गडी बाद. आपण पाहतोय 2 षटकाची समाप्ती. येस डीजे कल्पेश.
तो चेंडू रिलीज केला. हे पण तंत्र असतं प्रेक्षकांनो आणि खेळाडूंनो. जी क्रीज आहे ती क्रीजचा जो भाग आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता. काही बॉलर अगदी स्टंपच्या जवळून टाकतायत, काही समोरून टाकतायत आणि काही क्रीजच्या टोकावरून टाकतात चेंडू. त्यामुळे बॅट्समनला बीट करता येतं. आता बघा तसं आतमध्ये आला तिथे बॉलर क्रीजच्या आधी आतमध्ये स्टंपच्या जवळ रिलीज केलं, चेंडू पुढे पुढे ठेवलाय, लाईन पुढे टाकली, आधीची खेचली होती आणि तिसऱ्या पंचाने इथे मागणी केली आहे वाईडसाठी. बॅट्समनचा डिमांड आहे. मुकेश गायकर सर आम्हाला सांगतायत की सर चेक करा तिथे वाईड यॉर्कर तर हाताळलाय गोलंदाज जयेशने आणि बॅट्समनची अपेक्षा आहे की आम्हाला वाईड मिळेल, पण तो वाईड यॉर्कर टाकलाय. मी वाईड म्हणालो नाही, लक्षात घ्या. जर तो वाईड असेल तर अवांतर मिळेल, धावसंख्या फुलेल. पण तो ह्या चेडूच्या आधी धावसंख्या आम्हाला सांगतात आमचे स्कोरर की 17 वरती आहे, 17. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 34वं वर्ष इथे मार्गस्थ, लक्षात घ्या. किती मोठी स्पर्धा. इट्स अ फेअर डिलिव्हरी सर. यू आर राईट मुकेशजी. आणि आमचे ढोले सर पण राईट, भावड्या पण राईट आहेत. चेंडू डॉट काढलाय गोलंदाज जयेशने. बरोबर तिथे शफलिंग पाहतोय. वाईड यॉर्कर अगदी हल्लीच्या काळामध्ये अनेक गोलंदाज हाताळतायत, तशी हाताळणी इथे केली आहे. पुन्हा तिथे फ्लाईट दिलीये. बॅटच्या पुढच्या टोला तिथे चेंडू अगदी धडकला होता आणि बॅकवर्ड पॉइंटला तिथे मला वाटतं आमचे दीप सर आहेत. मस्त कव्हर सर. फिल्डिंग पण करता तुम्ही छान. वा, टॅलेंटेड कॉमेंटेटर आहेत आमचे दीपीर बिराडे सर. अगदी राजा माणूस, रॉयल माणूस आहे. दोस्तीतल्या दुनियेचा राजा माणूस आहे. नेहमी सहकारी असतात आणि कॉमेंट्रीमध्ये ते असले की एकमेकांना सोबत घेऊन अगदी ऍडजस्ट सुद्धा करत असतात. धावसंख्या ऍडजस्ट केली आमच्या स्कोररने 18 वरती 18. अपडेटेड आहे. पुन्हा एकदा बाहेर. तिथे फलंदाजाचं तंत्र चुकतं आणि मात्र बॅटरचं तंत्र चुकलंय. दोन्ही गाड्या एकाच रुळावरती. ऍक्सिडेंटची दाट संभावना. फलंदाज बाद अपघात झालाय. क्रिकेटची आत्महत्या. रन आउट. या बुधाजीला दाजीच बनवलं बॉलरने. दाजीने काही नाही केलं, पण तो दाजी काय करणार. क्रिकेटची आत्महत्या झाली की अगदी खेळाडू नाराज होत असतो, कारण असा विकेट कोणाला आवडत नसतो. नवीन फलंदाज गेलाय अजय. तो स्ट्राईकला आहे. तो फलंदाज ज्याने समोर खेचलाय, पुढ्यात मध्ये होता आणि चेंडू जातो एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑफच्या वरून चौकार. दाखवला तिथे बॅट्समन विक्रम. नावामध्ये विक्रम आहे. धावसंख्या 22 वरती. नेल्सनचा आकडा 2 गडी बाद, 22 धावा. मस्त क्लीन बॉल सुंदर केलेला पैशाने. त्यानंतर मात्र अजून गिअर तिथे बदलले, गिअर वाढवले. आमच्या श्याम सरांच्या कारचा 5वा गिअर टाकला आणि फलंदाज तिथे वेगाने. कार तर सगळ्याच्याच आहेत, कोणी रागावू नका. वामन सरांची पण कार आहे, त्याच्यामुळे तो विषय नाहीये. इथे मात्र विषय गेअरचा होता. इथे फटक्याचा विषय. ड्राईव्ह केलाय, आधी डीप मधून फिल्डर येतोय, गॅप शोधला, तिथे मात्र फॉर्मिंग झाली आहे. तिथे पुन्हा तिथे प्रशांतच आहे. गडबड थोडीशी झाली आहे आणि एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होत असताना चहू बाजूला कडकडा टाळ्यांचा गजर. सर्वांची ओढली नजर ही आदर्श चषकाने. धावसंख्या बघा आदर्श झाली आहे 24 वर 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 समाप्त झालं आणि 3 षटकांतर 8.0च्या वेगाने 24 धावा इथे जोडलेल्या आहेत. आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ आहे तो असोळे, जय बजरंग नावाने खेळतोय. मला वाटतं खेळाडूचं रिप्लेसमेंट आहे इथे. इंजर्ड झालाय किंवा इम्पॅक्ट प्लेअर का नाही, ते लीग मध्ये असतं.
लीगचा फार जमाना आहे मित्रांनो. इम्पॅक्ट प्लेयरला सुद्धा महत्त्व आहे. सब आउट सब इन केलं जातं. इथे मात्र रिप्लेसमेंट केलं, काहीसं दुखापत झाली असेल, ह्या गोष्टी सुद्धा पाहिल्या पाहिजेत. स्वतःची आधी काळजी घ्या, आपल्या तब्येतीची काळजी घ्या, आपल्या हेल्थची काळजी घ्या. धावसंख्या बघा इथे 24 वरती आहे. शेवटच्या षटकामध्ये टार्गेट सेट करण्यासाठी किती धावा इथे करेल अजय आणि विक्रम हे महत्वाचे. चांगली दोघांची जोडी जमले, भागीदारी चांगली आहे. परेशने चांगले बरेचसे डॉट खेळा. परेश ना 4 डॉट खेळा लागोपाठ. बापरे, तब्बल त्याने 75% षटक तो अगदी मिडनच खेळला. एकच धाव आली ती त्या षटकामध्ये. बहुतेक पहिलंच षटक होतं ते जयचं. त्याच कारणाने इथे हो गोलंदाजी पण करताय दीपवीर. बापरे, हा तर बहुरूपी माणूस आहे, बहुआयामी. या आले, समोरून आले दीपवीर सर बिराडे आणि त्यांचं बिराड आलंय. वा, सुंदर बॉल दीपवीर बिराडे यांचा, अगदी बुंद्यामध्ये ऑफस्टीच्या बाहेर. आणि दुसरी संधी मिळाली तिथे रनआउटची. अजून एक धक्का लागतोय, रनआउट आणि सुंदर चेंडू ऑल्सो फ्रॉम दीपवीर बिराडे आणि सांघिक यश प्राप्त झाले. विकेटचं पतन. दास गेलेत आमचे लाडके माट्या पंकज. अलिबागचा माट्या म्हणजे पंकज जाधव, तसे हे पंकज आहेत आसोळे गावचे एक्सपिरियन्स क्रिकेटर. परंतु मस्त बॉल टाकला दीपवीराने, बीट केलं. दुसरी संधी तिथे होती, लगेच विकेट कीपरने चेंडू फेकला. दीपने ऍक्शन केली, इकडे फेक इकडे फेक. आणि दीप आता पुन्हा येत आहेत समोरून. चेंज ऑफ पेस थोडासा अगदी पुढ्यात दिला होता, परंतु टायमिंग होल झालं नाहीये. गलीला तिथे मात्र फिल्डर दुसरा बॅकअपला गेलाय. एकच मिळाले. पंकज आता स्ट्राईकला आले. धावसंख्या 1 पुढे. आता बराच वेळानंतर 25 वर 25. पहिल्या 2 षटकामध्ये धावा चांगल्या होत्या, त्यानंतर अगदी तिसऱ्या षटकामध्ये धावा रोखल्या जयेश शेळकेने. परंतु इथं आता मात्र शेवटच्या षटकाची जबाबदारी पूर्णपणे घेतली आहे. भैरवीचं षटक आहे जे हाताळतायत दीपवीर बिराडे सर. आणि समोर आता पंकज, तगडे खेळाडू, बॅट जोरात आपटतात बघा. हो, परंतु तिथे फटकार आहे, तिथे प्लेड ऑन बहुतेक. येस, बॅटलाही लागला आणि तिथे मात्र एसटी पण गुल झाली, दांडी गुल झाली. पंकज बाद. सुंदर बॉल. तुझं नाव काय आहे? त्याचं नाव आहे दीपवीर बिराडे. जसं उल्लेख त्यांचा होतो की मुरबाड भूषण असं त्यांच्याकडे पाहिलं जातंय. मस्त बॉलिंग त्यांनी अगदी जबाबदारीने हाताळली शेवटचं षटक. म्हणून त्यांचं नाव आम्ही सांगितलं की त्यांचं नाव काय आहे, तर दीपवीर बिराडे नाव आहे. डोंगर न्हावे. दाढी पण छान वाढवली, मस्त अगदी झुके का नाही साला असे वाटतायत पुष्पामधले. जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती कॅमेरा जातोय, दीप थोडस मला तसं भास होतोय. दीप झुकी करायची साला. मस्त बॉलिंग करतायत. आले, पुन्हा एकदा आले, समोर देत आहेत, फटका मारण्यासाठी देत आहेत. अजून रनआउट. काय चाललंय? कोणता खेळ आहे नक्की? क्रिकेट आहे की इथे डबा इस्पिक आहे? फलंदाज बाद. अजून एक रनआउट, तिसरा रनआउट या इनिंगचा. त्याच पद्धतीने नॉन स्ट्राइक एंडला रनआउट. बघा, पहिल्या षटकात 2 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा कुठल्या होत्या. परंतु त्यानंतर इथे मात्र खराब चेंडू हाताला थोडासा रिलीज करताना दिशाहीन झाला, त्याला तटवला होता. परंतु लॉंगलेला फिल्डर आहे आणि पुन्हा एकदा ही विकेट क्रमांक रनरच्या माध्यमातून चौथी.
आत्महत्या क्रिकेटची. आणि पंच सांगतात इथे त्या बिमरसाठी बहुतेक फुलटॉससाठी मागणी. इशारा केलाय फुलटॉस आहे आणि ते चेक करतील आमचे तिसरे पंच. या तिसरा डोळा डोले सर. इट्स अ फेअर डिलिव्हरी, ड्रिपर अँड डीपर ऑल्सो. काय बॉलिंग केली आहे दीप सरांनी, सॉलिड बॉलिंग. तर या ठिकाणी 6 गडी बाद झाले, त्यातले 5 गडी रनआउटच झालेत बहुतेक ना. शेवटच्या षटकामध्ये हा थरार पाहतो आपण. धावाच मिळत नाहीत, विकेटच मिळत आहेत. धावसंख्या इथे 26 वरती थांबले. 6 गडी बाद. नवीन फलंदाज गेलेत 7व्या क्रमांकावरती. 8व्या क्रमांकावरती असतील सेवक पंढरीनाथ. आता मात्र पंढरीनाथ महाराज की जय. हो बरोबर, कारण आमच्या दानिलीच्या वाटेवरती पंढरीच बसलेत, आमचे विठ्ठल बसलेत. प्रति पंढरपूर नावाने ओळखलं जाणारं गाव मित्रांनो. धानिवली गावची स्पर्धा आणि टेमगावच्या सोबतीला, ब्राह्मणगावच्या सोबतीला ही स्पर्धा आपण हाताळतोय. इथे वाईड हाताळलं गोलंदाजाने. धावसंख्या 27 पाहतो आपण जय बजरंग आसोळे संघाची. पुन्हा एकदा पाठी मागून जातोय आणि पुन्हा एकदा मुकेश गायकर सर सांगतायत अजून घ्या. वाईड, दिशाहीन झाली. कधी कधी असं असतं सर की कॉमेंटेटर कर्स त्याला म्हणतात. एखाद्याचे आपण प्रशंसा करतो आणि मग दृष्ट लागते आमची, असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. आणि त्या गोष्टी घडतात, इथे घडू लागलेत. ज्या दीपवीरने सुंदर चेंडू हाताळले होते त्याला आता जाऊन कानमंत्र देत आहेत की तू लाईन थोडीशी आता पुन्हा एकदा जी होती पहिली ऑफस्टिकच्या जवळ आणि बाहेर तशी ठेव, लेग स्टिकला बघूच नको, विकेट किपरकडे बघ असं सांगितलं जाऊन. विकेट किपर आत्ता बरं लाईन आहे, हा उडवलाय, उचवलाय. लॉफ्टेड ऑन ड्रॉप पाहतो तिथे एका त्याने अटॅकिंग फिल्डिंग करतो. एकाच ऍक्शन फेकी केली. पुन्हा एकदा रेनॉल्ड क्रमांक 6. ओ माय गॉड, प्रेक्षक पहा पहा, रेनॉल्ड क्रमांक 6. धावसंख्या 28 वरती थांबली आहे. 8 गडी बाद, 28 धावा, 29चं टार्गेट. कारण तुमचा सामना या सामन्यातील विजेता संघाविरुद्ध होणार आहे, त्यामुळे आपण बाजूला तयारच राहा. शेवटी रनआउट झाला, परंतु 24 धावांचं योगदान दिलं. महत्वाचं सिंहाचा वाटा असलेलं योगदान दिलं. 29 धावा झाल्या, 30चं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये 2च धावा खर्च केल्या होत्या जयने. दुसऱ्या षटकामध्ये गेअर बदलले होते, प्रशांत होते, आक्रमण झालं, त्यावेळेला 15 धावा लुटल्या गेल्या. त्यानंतर लय भारी बॉलिंग केली. जयेश शेळके आला ज्याने 5च धावा दिल्या आणि 7 दिल्या. आणि आता नुकतेच दीपवीर बिराडेने 2 वाईट टाकून सुद्धा फक्त 5च धावा दिल्या. इतकी सुंदर बॉलिंग झाली बघा. आणि धावफलक खाली खाली आला, त्या कारणाने 29 वरती थांबलाय. आणि 30चं टार्गेट आता कशा प्रकारे डोंगर न्हावे हा संघ पार करेल की 29 धावांचं संरक्षण करेल या ठिकाणी जय बजरंग आसोळे संघ, हे तुम्हाला तर ऐकवतील. आपले इमर्जिंग स्टार, आपल्या टेमगावचे सुपुत्र, एक उत्कृष्ट समालोचक जे बनू पाहतात आणि ते बनलेले आहेत. त्यांच्या शब्दांची अगदी चांगली उधळण आहे, आवाज पण सुंदर कडक आहे. असे आमचे KS मिस्टर कैलासजी शेलवले असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये, तुम्हाला मंत्रमुग्ध करतील. ज्या ठिकाणी आव्हान आहे 24 चेंडूमध्ये 30 धावांचं. या कैलासजी, धन्यवाद.
मनोजी कारवे सर, उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं पुनश्च एकदा सहर्ष मनापासून स्वागत. आदर्श चषक दानिवली 2026 गौरवशाली 34वा पर्व, क्रिकेटचा महारणसंग्राम, याची देही याची डोळा. पाहूयाच आपण हा टेनिस बॉल क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. सामना सध्याच्या घडीला आपल्या समोर रंगतो. टीम जय बजरंग असोले, त्यांचे विपक्ष जय गावदेव डोंगरनावे. पहिला डाव झाले समाप्त. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम जय बजरंग असोले संघाने 29 बनवल्यास 30 ठेवला आव्हान. टीम जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे संघापुढे. सलामीची जोडी मैदानात जाऊ द्या. टीम जय गावदेव डोंगरनावे पहिल्या षटकामध्ये अगदी गोलंदाजी करत असताना उल्लेखनीय कामगिरी सर्वच गोलंदाजांची राहिली. जय असतील, प्रशांत असतील, जयेश असतील, त्यानंतर दीपवीर असतील, अगदी चांगली कामगिरी, उल्लेखनीय कामगिरी प्रत्येक गोलंदाजाने आपल्या स्पेलमध्ये केली. आता 30 धावांचा पाठलाग करण्याच्या हेतूने शिवा आणि प्रशांत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतीये. 7:24 ही स्थानिक वेळ. जसा पहिला चेंडू पडेल टाइम काउंटर स्टार्ट केलं जाईल. निर्धारित अकरा वाजून 25 ही स्थानिक वेळ. जसा पहिला चेंडू पडेल टाइम काउंटर स्टार्ट केलं जाईल. 15 मिनिटांमध्ये 3 षटक हाताळणं बंधनकारक असेल. आणि आता शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू तुमचा 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. शिवाजी आणि अर्थात प्रशांत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे संघाच्या माध्यमातून पहिलं षटक. पहिल्या षटकामध्ये आता P1च्या षटकामध्ये दाखल होतात अजय. 4 षटकं, 24 बॉल आणि धावा बनवायच्या 30. सामन्याला होते सुरुवात. सामन्याच्या दृष्टिकोनातून देऊया दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा. पहिलाच बॉल, गोलंदाजी ट्रॅकवर अजय तयार होतात. स्ट्रायकिंग एंडवर शिवाजी अर्थात शिवाचा पहिलाच बॉल. पहिल्याच बॉलवर अपील केली जाते मात्र अपील मध्ये हवा तसा फील नव्हता. त्यात कारणास्तव पंच आता स्पष्टपणे नकार दर्शवतात. पहिला चेंडू येतो डॉट. पहिला चेंडू विचार केला तर पूर्णपणे स्विंग झाले होते. शिवा फटका खेळायचा होता मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. थोडी घाई अपेक्षित असेल टीम जय बजरंग असोले. पहिला चेंडू येतो डॉट. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू डॉट हाताला जातोय गोलंदाज अजयच्या माध्यमातून. 4 षटकं, 24 बॉल, 30 धाव्यांचा पाठलाग करायचे. आव्हान कशा प्रकारे चेस केलं जाईल देखील. आता पायाचा फटका इथे चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पाठमोरा करतायत मात्र त्याला आता हुलकावणी देत चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. कार्पेटच्या साह्याने येतोय चौकार. धाव्यांचा पाठलाग करतायत. पहिला चेंडू जरूर डॉट आला होता. नंतर आता आक्रमण चढवलं जाते शिवा यांच्या माध्यमातून. येतोय चौकार. चौकाराच्या साह्याने वैयक्तिक आणि सांघिक खातं देखील ओपन केलं जाते. धावपळकावर धावा सध्याच्या घडीला 4 अंकित होत आहेत. स्पीडअप अपेक्षित असेल टीम जय बजरंग असोले. प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग घेणं, क्षेत्ररक्षणामध्ये बदल करणं आवश्यक नाही. थोडी घाई करा. स्पीडअप अपेक्षित असेल. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सातत्याने सूचना येत आहेत. चौकार आलाय. शिवा यांच्या बॅटमध्ये फलकावर धावा सध्याच्या घडीला 4 अंकित होत आहेत. पुन्हा एकदा फटका इथे चांगला पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षक पाठमोरा करतायत मात्र चेंडूने मारले मुसंडी. मिळतायत धावा 4. लॉंग शॉपला हा बेधडक चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूवर देत आहेत 2 चौकार शिवा यांच्या बॅट मधनं. ते विचार केला तर 4 षटकं, 24 बॉल, 30 धाव्यांचा पाठलाग आणि
3 चेंडूमध्ये बनवल्यात 8. अगदी सुरुवात आता चांगली पाहायला मिळते. पहिला चेंडू जरूर डॉट आला होता, त्यानंतर आता कमबॅक चांगलं पाहायला मिळते शिवाजी यांच्या माध्यमातून. 8 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर अंकित होत आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. गती आता चांगली पाहायला मिळते या चेंडूमध्ये आणि त्यानंतर उंची देखील कमी होती. डॉट बॉल 2 चौकारानंतर आता छोटेखानी कमबॅक होत असताना गोलंदाज अजयच्या माध्यमातून स्पीडअप मात्र अपेक्षित असेल टीम जय बजरंग असोले. घाई अपेक्षित असेल. शपल क्रॉस झाले. फटका चांगला पाहायला मिळतोय. अगदी यशस्वीरित्या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून 1 धाव घेतली जाते. सिंगलच्या साह्याने धावपळक सध्याच्या घडीला पुढे सरकतं 9 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर चांगली कामगिरी पाहायला मिळते शिवाजी यांच्या माध्यमातून. 5 चेंडू खेळले. 2 चौकार त्यांच्या बॅटमधनं येत आहेत. शेवटचा बॉल. स्ट्राईक एंडवर सध्याच्या घडीला आता प्रशांतला आपण पाहतोय. चांगली कामगिरी या फलंदाजाची नेहमी आपल्या संघासाठी पाहायला मिळते. मात्र आज कशा प्रकारचा खेळ होतोय ते देखील पाहायचंय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कमालीचा चेंडू. ब्लॉकिंग डिलिव्हरी अजयच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू होईल डॉट. आणि पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. तिथे धावा बनवल्या गेल्यात विदाउट लॉस 9. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त, जिथे धावा बनवल्या गेल्यात 9. ते विचार केला तर कौतुक असेल गोलंदाजाचा. 4 मिनिटांचा अवधी खर्च केलाय पहिलं षटक हाताळण्यासाठी. 18 बॉल. आता 21चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अशाच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा असेल टीम जय बजरंग असोले. घाई थोडी अपेक्षित असेल. 18 बॉल आणि 21 धावेची गरज आता विजयाकरता टीम जयगावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे संघाला. शिवा आणि प्रशांत ही सलामीची जोडी. पहिल्या षटकामध्ये 9 बनवल्यात. येणारे 18 बॉल आणि 21ची गरज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये असेल टीम जयगावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे संघाला. मात्र 18 बॉल 3 षटकं. आता 21 धावा रोखाव्या लागतील टीम जय बजरंग असोले संघाला, कारण पहिल्या डावामध्ये हव्या तेवढ्या धावा आल्या नव्हत्या. आता गोलंदाजीमध्ये काहीतरी चमत्कार करावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम जय बजरंग असोले संघाला. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर परेश दाखल होत आहेत. बॅटिंग करत असताना हवी तशी कामगिरी झाली नाही परेशची. मात्र आता गोलंदाजीमध्ये चमत्कार करावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्कोर कार्डवर धावा सध्याच्या घडीला 9 अंकित होता. स्ट्रायकिंगवर पुन्हा एकदा आपण शिवा यांना पाहतोय. पहिलाच बॉल फटका तिथे चांगला पाहायला मिळतो. लुफुल टॉस चेंडू होता. डीप मध्ये प्रोटेक्शन येते. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक एंडवर धोक्याची घंटा होती. मात्र कलेक्शन जर व्यवस्थित झालं असतं तर नक्कीच फलंदाजाला बाद करण्यात यश आलं असतं. कलेक्शन होतंय खराब. 2 धावा मिळतात. 2च्या मदतीने धावपळक सध्याच्या घडीला 11 या धावसंख्येवर टीम जयगावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे संघ. पहिल्या चेंडूवर येत आहे 2. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता 17 बॉल आणि 19 धावेची गरज. आडव्या बॅटने आता बिगेट करण्याचा प्रयत्न. मात्र आता लक फॅक्टर ऑन टीम जयगावदेव स्पोर्ट डोंगर नावे संघासाठी. यष्टी रक्षकाची चुकी आणि त्यानंतर वाईट +4 हा नशिबाचा पंजा. म्हणजे धावा कमी आहेत आणि अशा प्रकारचे चेंडू सोडले जात आहेत. क्षेत्ररक्षण खराब होतं. यष्टीरक्षण खराब होतंय टीम जय बजरंग असोले संघासाठी. 17 बॉल. आता 14 धावेची गरज विजयाकरता. 16 धावा फलकावर सध्याच्या घडीला अंकित होत आहेत. सोळा धावा सध्याच्या घडीला फलकावर अंकित होत आहेत. रिव्ह्यू तुमच्यासाठी उपलब्ध केला जाईल. मात्र तो निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. असोले संघ याची देखील सूचना घ्यायचे.
पुनश्च एकदा फटका खेळायचा होता, मात्र लेगस्टिकच्या अगदी बाहेर बॉल वाईड बॉल पंच घोषित करतायत. एक्स्ट्राच्या साह्याने धावफलक 17 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतायत जे गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे संघ. विजयाकरता आता 13 धावेची गरज. चेंडू शिल्लक आहेत 17. षटकामध्ये गोलंदाजी तर चांगली होती परिश्रम, मात्र क्षेत्ररक्षण हवं तसं होत नाहीये. पटका इथे चांगला पाहायला मिळतो. चेंडू हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक येतात. झेल होईल का? झेल ड्रॉप. शिवाजी यांचा झेल ड्रॉप होतोय. ज्यांच्या बॅट मधनं चांगले फटके येत आहेत, चांगल्या धावा येत आहेत, त्या फलंदाजाचा झेल सध्याच्या घडीला ड्रॉप होतोय. कितपत महागडं ठरेल येणारा काळ, येणारी वेळ नक्कीच सांगू जाईल टीम बजरंग असोले संघासाठी. मिळते एक सिंगल. स्ट्राईक एंडवर सध्याच्या घडीला आता प्रशांत दाखल होत आहेत, ज्याने एक चेंडूचा सामना केलाय. धाव अजून एकही बनवली नाही, अकाउंट ओपन केलं नाही. यावेळेस पुनश्च एकदा लेगस्टिकच्या बाहेर चेंडू. पंच आम्हाला दोनही हात समांतर करून कळवतात. इथे वाईट बॉल. सिंगल वाईडच्या साहाय्याने धावफलक सध्याच्या घडीला 19 या धावसंख्येवर. टीम जयगावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे संघ 16 बॉल आता 11 धावेंची गरज विजयाकरता. सातत्याने एक्स्ट्रा रन्स या ओव्हर मध्ये दिले जात होते. आडव्या बॅटचा आता प्रशांतच्या बॅट बंद कडवा प्रहार. चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेखा पार. प्रशांतच्या बॅट बंद येतोय. आदर्श चषक षटकार. समीकरण आता सध्याच्या घडीला खुलं होत असताना टीम जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे संघासाठी 7 ची गरज. 15 बॉल शिल्लक. फटका इथे चांगला पाहायला मिळतो. समोर उडवलाय आणि MS दोन्ही स्टाईल हा सामना फिनिश केलाय. प्रशांतने अगदी 14 बॉल राखून या चेंडूवर आलाय. 6